नमस्कार मित्रांनो, आज सॅटर्डे आहे आणि आपण चालू एक नवीन जागा एक्सप्लोर करायला जी मला तुम्हाला दाखवायची होती. सो बेसिकली ही जागा कल्याणमध्ये येते. नॉट एक्झॅक्टली कल्याण, कल्याण आणि ठाकुर्लीमध्ये येते आणि आज मी तुम्हाला ती दाखवणार आहे. तो प्लेस एक्झॅक्टली आता दुपार झाले ऑलमोस्ट. सो आपण जाऊयात तिकडे त्या लोकेशनवर आणि संध्याकाळचा व्ह्यू पण मी तुम्हाला दाखवेल एक्झॅक्टली कसं आहे, काय आहे ते. सो आपण ते बघूयात. तो लोकेशन तुम्हाला मी दाखवतो, तर चला बघूयात. सो मित्रांनो, आपण निघालो आहोत कल्याण टुवर्ड्स कल्याण. इथून आपण आता गाडीने कल्याणला जाऊयात. सो आणि त्या लोकेशनला एक्सप्लोर करण्यासाठी आपण निघूयात. सो बेसिकली आता आपण सोसायटीच्या इथून तर निघालो आहोत आपल्या एरियातून आणि इथून आता हा जो रोड आहे तो कल्याणला जातो रोड. तो आपण तिकडे जाऊया. सो आता आपण शहाडला पोहोचलो आहोत. शहाडच्या ब्रिजवर आपण आहोत सध्या. हा आपण बघू शकता. तुम्हाला मी लास्ट व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं की शहाडचा एरिया आहे, हा शहाड ब्रिज आहे आणि या ब्रिजचं तुम्हाला लास्ट टाइम पण मी सांगितलं होतं की कसं आहे, काय आहे ते. सो आता ह्या ब्रिजवरून आपण जाऊयात आणि टुवर्ड्स कल्याण आपण जाऊन तिकडे तर लोकेशन एक्सप्लोर करूयात. सो लोकेशन कसं आहे, काय ते तुम्हाला समजेलच थोड्या वेळात आपण तिकडे लोकेशनला पोहोचल्यावर. बेसिकली तो लोकेशन एक्झॅक्टली संध्याकाळी तुम्हाला जास्त आवडेल असं मला तरी वाटतंय. तर आपण बघूया आता तिथे पोहोचल्यावर तुम्हाला समजेल की काय आहे, कसं आहे ते आणि ते लोकेशन एक्झॅक्टली तुम्हाला आवडतंय की नाही ते तुम्हाला बघितल्यावर समजेल. मला तरी बेसिकली खूप जास्त आवडतं बिकॉज ऑफ तिथलं क्लायमेट, जे व्ह्यूज वगैरे आहे त्या लोकेशनचे ते खूप मस्त आहे. तिथे बसल्याला बेसिकली खूप असं छान आहे आणि तुम्हाला समजेल. आत्ताच सांगणं चांगलं नाही वाटत, तर जाऊयात. तर आता आपण कल्याणमध्ये पोहोचलो आहोत. कल्याणमध्ये आपण वेस्टमध्ये आहोत. आपल्याला जायचंय ईस्टला. आपलं कल्याण ईस्टला जायचंय त्या लोकेशनला पोहोचण्यासाठी. तर आपण तिकडे जाऊयात तिकडे फटाफट आणि ते लोकेशन एक्सप्लोर करूयात आणि तुम्हाला मी दाखवतो की एक्झॅक्टली कसं आहे, काय आहे. सो चला जाऊयात तिकडे पटकन. सो आपण ऑलमोस्ट पोहोचलो आहोत त्या लोकेशनला आणि तुम्ही बघू शकता हे जे लोकेशन आहे हे बेसिकली हे स्टार्टिंग आहे आणि इथे साईडला तुम्ही बघू शकता जे दिसतंय खोदलेलं, हे बेसिकली आहे सीएनजी पाईपलाईन. सीएनजी पाईपलाईनसाठी हा रस्ता खोदला होता. सो बेसिकली जे आता इकडे आहे कल्याण आणि नियरबाय एरिया आहे, इथे सध्या ऑफलाईन सीएनजी भेटतं आणि ते ऑनलाईन करण्यासाठीचं काम इथे बेसिकली चालू आहे. सो बघू शकता तुम्ही ही वन साईड जी आहे ते पूर्णपणे खोदकाम चालू आहे तिकडे आणि तिथून पाईपलाईन वगैरे टाकण्याचं काम चालू आहे. सो आपण ह्या लोकेशनला तर पोहोचलो आहोत, हे बघू शकता तुम्ही. आणि जे तुम्हाला मी आता सीएनजीचं सांगत होतो, तर सीएनजीचं तेच आहे की ऑफलाईन सीएनजी आहे ते त्यांना आता ऑनलाईन करायचंय. तर त्यासाठी इकडनं पाईपलाईन वगैरे टाकून ते पूर्ण कन्स्ट्रक्शन ते काम पूर्णपणे त्यांचं चालू आहे. सो बेसिकली इथून नंतर मग 1-2 वर्षामध्ये ते ऑनलाईन करतील सीएनजी सध्या जे ऑफलाईन आहे ते. सो त्यांचा ट्रान्सपोर्टेशनचा पण खर्च वगैरे वाचेल आणि सीएनजी प्रॉपरली इकडे भेटेल पण नॉनस्टॉप. सो ते सर्व काम वगैरे चालू आहे आणि आता तुम्ही बघू शकता ह्या लोकेशनला आपण आलेलो आहोत. सो हे आता सध्या दुपार आहे त्याच्यामुळे तुम्हाला हे लोकेशन एवढं खास तर वाटणार नाही. बट जसं-जसं संध्याकाळ होईल, संध्याकाळचे जे व्ह्यूज वगैरे येतील, त्यानंतर तुम्हाला हे लोकेशनची एक्झॅक्टली व्हॅल्यू आणि इथे हे काय आहे एक्झॅक्टली लोकेशन आणि मी का आज हे कव्हर करतो हे तुम्हाला समजेल. ज्यावेळेस तुम्ही इथले व्ह्यूज बघाल संध्याकाळचे, त्यावेळेस तुम्हाला समजेल की एक्झॅक्टली किती मस्त आहे हे लोकेशन. सो हे लोकेशन एक्झॅक्टली आहे 90 फीट रोड. कल्याणचा जो 90 फीट रोड आहे ते आणि ते मी आज कव्हर करतोय. आणि हे तुम्ही अपोजिट साईड बघू शकता. इथे झाडं वगैरे आहेत. मस्त बसायला वगैरे मस्त जागा आहे. सो हेच आहे की एक पीसफुल लोकेशन आहे जिथे तुम्ही येऊन बसू शकता. तुम्ही शांतपणे बसाल. थोडंसं तिथले व्ह्यूज वगैरे आहेत तिथले ते तुम्ही बघाल आणि मन थोडंसं रमवाल. सो आपण ऑलमोस्ट इथे आलो आहोत. इथले बिल्डिंग्सवर तुम्ही बघू शकता किती मोठे-मोठे बिल्डिंग्स वगैरे आहेत इथे आणि गाड्यांचा ट्रॅफिक पण तुम्ही बघू शकता. आपण ट्रॅफिकमधून निघतोय इथून. साईडने ट्रॅफिकमधून निघतो आणि इथून ट्रॅफिकमधून निघालो की आपण त्या लोकेशनला ऑलमोस्ट येऊ. आता संध्याकाळ झाली आहे. आम्ही थोडंसं टाईम दुसरीकडे स्पेंड केलं आणि आता संध्याकाळ झाली आणि आपण परत त्या लोकेशनला आलेलो आहोत. सो तुम्हाला इथले व्ह्यूज जे संध्याकाळचे व्ह्यूज आहेत ते तुम्हाला दिसतील आता बेसिकली. तर आपण ते व्ह्यूज बघूयात आता. मी तुम्हाला दाखवतो प्रॉपरली. पूर्ण सीन वगैरे इथले किती मस्त आहे ते तुम्हाला दिसतील इथे.
सो तुम्ही इथून बघू शकता माझ्या लेफ्ट साइडला जे व्ह्यूज दिसतायत तुम्हाला थोडेफार या व्हिडिओमध्ये ते बघू शकता आणि नेचर पण तुम्ही बघू शकता. जे क्लाउड्स वगैरे बघा किती छान दिसतात आणि ही बिल्डिंग तुम्ही बघताय का? ही बेसिकली ही जी बिल्डिंग आहे ना, ती आता मागे म्हाडाची लॉटरी निघाली होती. त्यामध्ये पण ह्या बिल्डिंगचं आलं होतं. इथे पण काही रूम्स होते आणि ती बिल्डिंग बघू शकता तुम्ही किती मस्त आहे. आणि इथेही म्हाडाचे जे घर्स असतात ते येतात, निघत असतात त्याचे लॉटरीचे. सो ते एक आहे लोकांनी अप्लाय केलं ज्यांचे नशीब असेल त्यांना इथे मिळालं असेल. पण ठीक आहे. कारण की व्ह्यूज इथले जे आहेत, जे लोकेशन आहे ते आपण बघू शकता किती छान आहे. हा एरिया जो आहे ते खूप शांत असतं. इथे तुम्ही बेसिकली लोकं इथे मोस्टली टू व्हीलरची प्रॅक्टिस करायला किंवा फोर व्हीलर वगैरे शिकण्यासाठी येत असतात इथे नेहमी आणि जे चालू असतं त्यांचं लोकेशन इथे जास्त गर्दी नसल्यामुळे आणि ट्रॅफिक वगैरे कमी असल्यामुळे लोकं इथे जास्त करून येत असतात आणि तुम्ही बघू शकता. आता आपण इथे आलेलो आहोत. सो ह्या लोकेशन खासियत ही आहे, की इथे जास्त ट्रॅफिक नसतं. रोड खाली असतात त्याच्यामुळे आणि हे जे व्ह्यूज वगैरे आहेत ते तुम्ही बघू शकता. समोरचा जो व्ह्यू आहे ते तुम्ही बघू शकता. किती छान दिसतंय. ट्रेन ट्रॅक आहे. ट्रेन इथून येत जात असतात. प्लस सनसेटचा टायमिंग आहे आणि व्ह्यू इट्स अमेझिंग व्ह्यू. बाकीचं तुम्ही हे खाली जे तुम्हाला कचरा वगैरे दिसते ते सोडून द्या आणि इथे बसण्यासाठी वगैरे मस्त जागा आहे आणि रोडवर तुम्ही बघू शकता की काहीच गाड्या नाहीये, जास्त ट्रॅफिक नाहीये आणि त्यामुळे हे लोकेशन थोडंसं असं पीसफुल लोकेशन होऊन बसतं बिकॉज बसायला छान मस्त जागा आहे आणि हे समोरचे जे व्ह्यूज वगैरे आहेत, ते असं एक मनाला शांती देऊन जातात पूर्णपणे. इथे बसा शांतपणे, जास्त गाड्यांचा आवाज नाही, काही नाही आणि हे व्ह्यू आहे, ते मस्त शांती डोकं शांत करून टाकतात. प्लस हे ट्रेन इथून जात असतात, येत जात असतात, ते दिसतात व्ह्यूजमध्ये. तर तो एक प्रकारे शांतीचा एक ठिकाण तुम्ही बघू शकता, पीसवालं लोकेशन आहे. सो बेसिकली हे जे लोकेशन आहे, हेच या जागेची खासियत आहे. बिकॉज तिथे एक पीस आपल्याला देऊन जातं पूर्णपणे आणि त्यामुळेच ही जागा खूप जास्त फेमस आहे, जे इथे तुम्ही येऊन बसू शकता. तर आपण चला आता पुढे पण जाऊन बघूया. सो आपण आता इथून निघूयात थोडंसं लोकेशन अजून तुम्हाला ही जी जागा आहे, ते तुम्हाला दाखवतो मी प्रॉपरली. म्हणजे तुम्हाला समजेल की एक्झॅक्टली इथे जागा किती मोठी आणि कसं-कसं आहे ते आणि बसण्यासाठी वगैरे लोकेशन्स वगैरे कसे आहेत ते आणि ही पूर्णपणे ओव्हरऑल जागा कशी आहे ते तुम्हाला एक्झॅक्टली समजेल. बाकी हे मध्ये गाड्या आहेत त्यामुळे प्रॉपरली लोकेशन दाखवता येत नाही. बट स्टिल बघू शकता किती मोठं कट्टा आहे आणि खूप सारे लोकं इथे संध्याकाळी येऊन बसतात आणि टाईम स्पेंड वगैरे करतात मस्त शांतपणे. सो अशा प्रकारे आपला हा आजचा व्हिडिओ होता, ज्याच्यात आपण 90 फीट एरिया हा जो होता तो आपण कव्हर करणार होतो आणि तुम्ही माझ्या बॅक साईडचा पण व्ह्यू बघू शकता. किती छान आहे. तिथे पटरी वगैरे आहे आणि पाठीमागून ट्रेन्स वगैरे येत जात असतात. तिथं लोकेशन एकदम छान होऊन जातं आणि त्याच्या हे जे लोकेशनच्या बॅक साईडला तिकडे पटरीच्या त्या साईडला बेसिकली खाडी आहे आणि त्या साईडला पण 1-2 पॉइंट्स आहेत, जे आपण नंतर कधीतरी कव्हर करूया. ते पण मी तुम्हाला दाखवेल. तिकडे बेसिकली आता सध्या कन्स्ट्रक्शन चालू आहे, त्यामुळे आपण जाऊ नाही शकत. बाकी आजचा व्हिडिओ एवढंच होतं, की 90 फीट कव्हर करणं आणि तुम्हाला हे जे लोकेशन आहे दाखवणं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. बाय.